वन्यजीव प्राणी हे वन्य विभागाची जबाबदारी आहे। ते वन्यजीव प्राणी आतापर्यंत आमची पिकं आणि नष्ट करत होती। आतापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी ते सहन केलं, परंतु आता ते मानवी प्रजातीवर हमला करत आहेत। जर का हे प्राणी असे हमला करत असतील तर वन्य विभाग यावर कुठलीच कारवाई करत नसेल, कोणती उपाययोजना करत नसेल, आमच्याकडे दुर्लक्ष करत नसेल, 12 तारखेला आम्ही सर्वांना याची कल्पना दिल्यावरही वन्य विभागाला कोणतीच आतापर्यंत याची काळजी पडलेली नाही आहे, कोणती त्यांनी दखल सुद्धा घेतलेली नाही आहे आणि प्रशासन नरनाळा महोत्सव मनवण्यामध्ये व्यस्त आहे। तर एकीकडे तुम्ही महोत्सव म्हणत आहात तर एकीकडे वन्यजीव हमले करत आहेत, तर या दोन्ही गोष्टी एक सोबत काही शक्य नाही आहे। त्यामध्ये आम्ही काही हे दिलेले आहेत की 1972 चा वन्यजीव संरक्षण कायदा आहे की जर एखादा प्राणी हिंसक झाला तर त्याला मारण्याची परमिशन आहे, परंतु ही परमिशन कोण देईल? तर ही परमिशन नागपूरचे वन निरीक्षक देतील। तर तिथपर्यंत परमिशन मिळेपर्यंत तो तिथं प्राणी राहील का? दुसरी गोष्ट असं आहे की या प्राण्यांचा प्रजनन दर किती आहे हा विचार कोणी घेत नाही आहे। यांची झपाट्याने संख्या वाढत आहे। तसेच वन्य प्राण्यांना आरक्षित क्षेत्र आहे, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात राहावे। आम्ही जर त्यांच्या क्षेत्रात जात असेल तर आमचं गुन्हा आहे, त्यासाठी नियम आहेत, कायदे आहेत। पण वन्य प्राणी जर आमच्या भागात जर येत असतील तर हे उल्लंघन आहे। याच्यानंतर एकाही शेतकऱ्यावर एकाही महिलेवर जर का असा प्रकारचा अटॅक झाला तर आम्ही हा सर्व शेतकरी और महिलांवर अटॅक समजू आणि वन्य विभागावर आम्ही प्रत्युत्तर म्हणून हमले करू। तसेच जर का 30 तारखेपर्यंत या प्रकरणाचं सोल्युशन निघालं नाही तर आम्ही 30 तारखेला मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि नरनाळा उत्सव हा बंद करू।